उस्ताद का दर्जा वालिदैन के बराबर होता है। इस पेशे को हर मजहब और समाज में मुक़द्दस मकाम हासिल है। लेकिन नांदेड़ में एक ऐसा वाक़या पेश आया जिसमें उस्ताद जैसे मुक़द्दस पेशे को शर्मसार कर दिया गया। एक टीचर पर अपनी नाबालिग तालिबा के साथ जिनसी हरासानी करने का इल्ज़ाम लगाया गया है। ये वाक़या पीर की रात पेश आया। क्लास टीचर की इस हरकत के बारे में 12 बरस की तालिबा ने अपनी मां को बताया। मुतासरा की मां की तरफ से दर्ज कराई गई शिकायत के मुताबिक भाग्यनगर पुलिस ने मुलजिम के खिलाफ पोस्को और छेड़छाड़ का मुकदमा दर्ज कर लिया है। डीवाईएसपी चंद्रसेन देशमुख ने बताया कि मुलजिम को गिरफ्तार कर लिया गया है। नांदेड शहर उपविभागात पोलीस स्टेशन भाग्यनगर पोलीस स्टेशन आहे। तर त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काल तिथे पोलीस स्टेशन भाग्यनगरला प्रभारी अधिकारी पुणेश्री सुधाकर आडे जे आहेत, काल रात्री त्यांना तक्रार प्राप्त झाली की एक अल्पवयीन मुली आहे, अल्पवयीन मुलीच्या आईनं तक्रार पोलिसांना दाखल केली की त्यांची एक 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे, ती ट्युशनसाठी ट्युशन एरियात गेली असता यशनगरीच्या मध्ये तिथे आरोपीने त्या मुलीला जवळ जाऊन पोटाला, छातीला व मांडीला वाईट हेतूने हात लावला, वाईट उद्देशाने तिच्या शरीराला हात लावला आणि कानामध्ये मी तुला आवडतो का असे आक्षेपार्ह शब्द टाकले। म्हणून त्या मुलीनं घाबरून जाऊन त्यांच्या आईंना सांगितलं। नियमाप्रमाणे आपल्याला कंप्लेंटची नावं सांगता येत नाही, तर आईनं त्याच्यानंतर आईंचं 30 वर्षाचं वय आहे, त्या यशस्वी नगर नांदेडमध्ये राहतात, तर त्यांनी तक्रार दिली जी काय आहे ती। त्यानुसार त्यांच्या तक्रारीवरून सतीश मनोहरराव नरंगळे राहणार यशनगरी 2 नांदेड यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 83/22 कलम 354 आणि पोक्सो म्हणजे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 8-12 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। आडे साहेबांनी त्याच्यात तात्काळ दखल घेतली। मी पण त्या गुन्ह्याला व्हिजिट दिलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सपोनी विशाल भोसले साहेब हे करत आहेत। त्यांना मी आणि आडे साहेब त्यांना मार्गदर्शन करत आहेत। आम्ही निश्चितच हा प्रकार अतिशय घृणास्पद असलेला आणि माणुसकीला काळी बसणारा असल्यामुळे आम्ही स्वतः त्या तपासाला लक्ष घालून लवकरात लवकर ती केस कशी मान्य न्यायालयासमोर फास्ट ट्रॅक कोर्टासमोर ठेवून तात्काळ आरोपीला कमीत कमी दिवसामध्ये शिक्षेपर्यंत नेता येईल या दृष्टिकोनातून निश्चितच आम्ही प्रयत्न करत। काल रात्रीच गुन्हा घडल्यानंतर आरोपीला अटक झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच एक 10-15 मिनिटात अटक झालेला आहे।